नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या ॲक्टिव्ह शेतकरी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण नवीन पेरूची लागवड पाहणार आहोत। तर साधारणतः आपण अर्धा एकर क्षेत्रावरती नवीन पेरूची लागवड करणार आहोत। म्हणजे पेरूचं पूर्ण नियोजन आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे आपल्या शेतकऱ्यांना देत राहणार आहोत। म्हणजे काय, पहिलं आपली जुनी बाग आहे त्याचा जो आलेला अनुभव आहे ते आपण आता ह्या पेरूच्या म्हणजे लावलेल्या पेरूच्या बागेच्या माध्यमातून आपण हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर साधारणतः पेरू लागवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, रोपाची निवड ही कशी करायला पाहिजे। साधारणतः आपल्याला रोप हे दोन पद्धतीने भेटतं, एक पिशवीतलं रोप भेटतं आणि एक ट्रेमधलं भेटतं। तर जर विचार करायला गेला आपण तर तसं पाहिलं तर दोन्ही पण चांगली, काही अडचण होत नाही त्यांनी। परंतु काय होतं, कोणतंही रोप लावताना हे जितकं लहान रोप आहे तितकं फुटव्या करता किंवा ग्रोथ करता हे चांगलं असतं किंवा लवकर रोपलं जातं। तर त्यामुळं म्हणजे काय, आणि जे पिशवीतलं रोप असतं ते थोडंसं मोठं असतं ते रोप, आणि म्हणून आपण काय केलेलं आहे, साधारणतः रोप हे ट्रेमधलंच रोप निवडलेलं आहे। आमच्या कॉस्टली पण कमी बसतंय आणि रोपाच्या हिशोबाने जर विचार केला तरी हे चांगलं रोप आहे। तर साधारणतः आपली पेरू लागवड करून आपण एक 10 दिवस झालेले आहे। हे पहा मित्रांनो, या पद्धतीने आपल्या झाडाची ग्रोथ आहे। तर आपण पेरू लागवड ही कशी केलेली ते पाहिजे आपण पेरूमधलं अंतर पाहूया। तर काय झालं मित्रांनो, आता आपली जी जुनी बाग आहे ती आपण 10 बाय 4 या अंतरावरती लावलेली आहे। परंतु साधारणतः ते अंतर हे थोडंसं आपल्याला जास्त वाटत होतं, म्हणून आपण काय केलं, इतर ठिकाणी बऱ्याचशा बागा बघितल्या, बऱ्याचशा अंतराच्या वेगवेगळ्या अंतराच्या बागा बघितल्या, व्हिजिट केल्या। तर त्यामधून असं आपल्याला जाणवलं की त्यामधून एक कॉमन अंतर असं जाणवलं की म्हणजे आपल्याला 9 बाय 4 हे अंतर योग्य वाटतं। म्हणून आपण ह्या प्लॉट करता, म्हणजे एक अर्धा एकर प्लॉट करता, साधारणतः 9 बाय 4 या अंतरावरती आपण हे पेरू लागवड करण्याचं ठरवलेलं आहे, म्हणजे केलेली आहे। म्हणजे 2 ओळीतलं अंतर 9 फूट ओळीतलं, आणि रोपातलं अंतर हे 4 फूट। तर मित्रांनो, आता हे झालं आपलं अंतराच्या बाबतीत। रोपं निवडताना आपण ट्रेमधले रोपं निवडलेले आहे फुटव्याच्या किंवा ग्रोथच्या हिशोबाने। आणि आता ती लागवड कशी करायची मित्रांनो, हे पहा मित्रांनो, या पद्धतीने आपलं हे रोप असतं। या पद्धतीने रोपाची निवड करताना साधारणतः मित्रांनो, रोपाला ह्या अशा व्हाईट रूट ह्या जास्त पाहिजेत। जितक्या व्हाईट रूट असतील तितकं रोप आपलं हे सशक्त असं म्हणायचं, आणि त्या पद्धतीनेच रोपाची निवड करायची। तर साधारणतः रोप लावताना पहा मित्रांनो, सरळ आपली एक प्लेन जमीन असेल किंवा आपण काही सरी वगैरे ओढली असेल त्यामध्ये, तर साधारण काहीच नाही करायचं मित्रांनो। बस हे एक कोकोपीटची जी साईज आहे याच्यावरती फक्त एक बोट आपल्याला माती ठेवायची, म्हणजे एक बोट पर्यंतच आपल्याला माती बुजवायची, म्हणजे एवढाच, म्हणजे हातानेच आपल्याला हे खड्डा हे आपण घेऊ शकतो या हाताने या पद्धतीने। आणि बस फक्त जेवढं आपला कोकोपीट बसणार आहे तेवढंच हे ठेवायचं, आणि हे या पद्धतीने ही बस लागवड करून घ्यायची। बाकी याला आपल्याला एक्स्ट्रा खड्डा वगैरे करायची किंवा खोऱ्याने करायची काही गरज नाही आहे। या पद्धतीने केलं तर ही बेस्ट होऊन जातं। आणि एक आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण काय होतं, कोकोपीटमधून रोप हे काढतो, कोकोपीटमधून आपण हे रोप काढतो, तर कोकोपीटचं काय असतं, ज्यावेळेस सुकलं जातं ते पूर्ण लूज होतं आणि ॲटोमॅटिकली पडतं। म्हणून आपण काय काळजी घ्यायची, ज्यावेळेस आपण हे रोप लावतो त्यावेळेस काय करायचं मित्रांनो, रोप लावल्यानंतर लगेच त्यामागं आपल्याला एक ड्रिंचिंग करायची आहे। ती ड्रिंचिंग साधारणतः आपण बायोझाईम समजा 1 मिली प्रति झाड याप्रमाणे केलं तरी होते। आणि एक साधं बुरशीनाशक घ्यायचं त्यामध्ये त्या ड्रिंचिंगला, आणि आपण प्रत्येक झाडापाशी एक 200 ते 300 मिली हे प्रत्येक झाडापाशी द्यायचं, आणि किंवा ओलावा ठेवायचा, आणि नंतर वरून आपलं ड्रिप चालू केलं तरी चालतंय। म्हणजे फक्त काय करायचं मित्रांनो, जी कोकोपीटची जागा लावलेली आपण ती जितक्या लवकर आपल्याला वल्ली करता येईल किंवा मातीला चिकटून घेता येईल, माती जितक्या लवकर त्याला चिकटेल तितकं आपलं रोप हे समजा जळणार नाही किंवा मरणार नाही, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। म्हणजे आपल्या रोपाचा तुटवडा होणार, त्या पद्धतीने आपण ही रोपाची काळजी घेणार आहोत। तर या पद्धतीने आपली ही ग्रोथ झालेली मित्रांनो, पहा म्हणजे 10 दिवस झालेत लावून, या पद्धतीने रोप चांगलं होतं, पूर्ण फुटवा पण निघलेला आहे, त्याला शेंडा पण चालू झालेला आहे। तर या पद्धतीची आपली ही ग्रोथ आहे। आणि यामध्ये काय केलं मित्रांनो, आता खाली जमीन आहे आपली, समजा आपण हे 7 ते 8 महिन्यातच बाग धरण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण, समजा म्हणजे
त्यामुळे आपण काय करणार आहे, यामध्ये आंतरपीक फक्त एकच एवढंच आंतरपीक करणार आहे. ते पण आपण कोणतं निवडलंय? झेंडू. झेंडू पण का निवडला मित्रांनो? का पेरूला सगळ्यात जास्त निमॅटोडचा त्रास असतो. निमॅटोडचा त्रास असतो म्हणून, आणि झेंडू हे निमॅटोडवर चांगल्या प्रकारे काम करतं. म्हणून रोप समजा जे निवडले आपण पहिलं रोप, साधारणतः अशा ठिकाणी निवडायचं की त्या रोपाच्या अंडरमध्ये असणाऱ्या बागा, म्हणजे त्या नर्सरीच्या अंडरमध्ये असणाऱ्या बागांची चौकशी करा. त्यांचे घरचे प्लॉट बघा. जर त्यांच्या प्लॉटमध्ये निमॅटोड किंवा पिवळेपणा किंवा काही समस्या दिसत नसेल तर तिथूनच आपल्याला हे रोप खरेदी करायचं. नाही तर भरपूर अशा नर्सरी आहे की त्यांच्या घरच्या बागेमध्ये पण निमॅटोड आहे. आणि निमॅटोड हे शक्यतो आपल्या रानात आहेच आहे, पण रोपातून आलं म्हणजे जास्त आपल्याला इफेक्ट तिथंच जास्त होतो. म्हणून आपण ती एक काळजी घ्यायची आहे. लावण्याची ही एक म्हणजे अशा पद्धतीने लागवड करायची आहे. आणि म्हणजे झेंडू निघला की आपलं म्हणजे पूर्ण मग बागाचंच नियोजन चालेल. आणि दर 8 दिवसांनी त्याला एक ड्रिंचिंग ही करीत जायची. बायोझाईम समजा 1 मिली प्रति झाड याप्रमाणे, आणि त्या एक 250 ग्रॅम 22 टीन किंवा घेतलं तरी भरपूर होते. असं एक 8-8 दिवसाच्या अंतराने 3-4 ड्रिंचिंग या करायच्या आपल्याला. आणि नंतर त्याला आपण खोडखत पण देणार आहे. आणि जसं शेंडा वाढन त्याचा ग्रोथ, शेंडा कसा स्टॉप करायचा, त्याची डेव्हलपमेंट कशी करायची, फुटवा कसा वाढायचा, हे आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा जसं आपलं पेरूचं काम चालेल तसं आपण हे त्या पद्धतीने करणार आहोत. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत. तर या पद्धतीने आपण ही लागवड केलेली आहे. तर पुढचं नियोजन पाहण्यासाठी आणि म्हणजे अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि इतर आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना शेअर करा. जेणेकरून काय होईल, आपण जे प्रॅक्टिकल, कारण आपल्या चॅनल काय मित्रांनो, आपण प्रॅक्टिकली माहिती करतो. आपण कोणाची सांगून ऐकून करणं, आपण प्रॅक्टिकली माहिती करतो. मग प्रॅक्टिकली माहिती जितकी आपल्याला देता येईल आपण ते देण्याचा प्रयत्न करतो. ती चूक असो किंवा बरोबर असो. याने काय होतं मित्रांनो, जे नवीन जे शेतकरी आहेत ते त्यांना हे आपल्या अनुभवातून त्यांना ही अचूक माहिती भेटते, आणि त्यांचा निश्चितच या गोष्टीतून आपला फायदा होतो. तर या पद्धतीने आपण ही लागवड ही पेरूची केलेली आहे. धन्यवाद.